संक्रांत जवळ आली की घरोघरी तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या आवर्जून केले जातात. थंडीच्या दिवसात शरीराला ऊर्जा देण्यासाठी तीळ अतिशय फायदेशीर असतात. या तिळामुळे शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होते. तिळाचे लाडू किंवा तिळाच्या वड्या यापेक्षा आज आपण थोडासा वेगळा आणि करायला अतिशय सोपा असा पदार्थ म्हणजे तिळपापडी कशी बनवायची हे पाहणार आहोत. खायला अतिशय खुसखुशीत लागणारी आणि झटपट बनणारी ही तिळपापडी यंदाच्या संक्रांतीला तुम्ही नक्की ट्राय करा. कमीत कमी पदार्थात होणारी आणि चविष्ट लागणारी ही तिळपापडी कशी करायची हे पाहूया. नमस्कार, मी दीपा. किचन विथ दीपामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. तर चला उशीर न करता ही तिळपापडी कशी करायची हे पाहूया. ही खुसखुशीत तिळाची पापडी करण्यासाठी इथे मी पाऊण वाटी तीळ घेतले आहेत आणि पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. आता हे दोनही जिन्नस आपल्याला सारखेच प्रमाणात घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्ही जर 1 वाटी तीळ घेणार असाल तर 1 वाटी साखर घ्यायची आहे. तर इथे मी पाऊणच्या प्रमाणात दोन्ही जिन्नस घेतलेले आहेत आणि सोबतच 3 चमचे साजूक तूप घ्यायचं आहे. आता पोळपाट घेतलेला आहे. या पोळपाटावर आपल्याला ही तिळपापडी लाटून घ्यायची आहे. आता ही तिळपापडी चिकटू नये यासाठी या पोळपाटाला वरून आपल्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे. या पोळपाटाला तूप लावण्यासोबतच लाटण्याला देखील हे तूप लावून घ्यायचं आहे. म्हणजे हे तिळपापडीचं मिश्रण या लाटण्याला देखील चिकटणार नाही आणि सहजतेनं ही पापडी लाटली जाईल. आणि लक्षात ठेवा, ही सर्व तयारी आपल्याला अगोदरच करून घ्यायची आहे. आता सर्वात अगोदर आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि पॅन हलकासा गरम झाल्यावर हे तीळ आपल्याला या पॅनमध्ये मस्त अशी खरपूस भाजून घ्यायचे आहेत. शक्यतो हे तीळ मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत. भाजताना अजिबात घाई करायची नाही. आता साधारण 3 मिनिटांपर्यंत हे तीळ मस्तपैकी मी असे भाजून घेतलेले आहे. आता याचा हलकासा रंग बदललेला आहे आणि हे तडतड असे उडायला लागलेले आहेत आणि हलकासा सुगंध देखील दरवळत आहे. आता गॅस बंद करणार आहे आणि हे तीळ गार होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. आता त्याच पॅनमध्ये साखर टाकलेली आहे. आता ही साखर देखील आपल्याला चांगली विरघळून द्यायची आहे. पाणी घालून पाक न करता साखरेचा घट्टसर असा आपल्याला कॅरमेल तयार करायचा आहे. आणि लक्षात ठेवा, कॅरमेल तयार करताना मंद आचेवरच तयार करायचं आहे आणि शक्यतो हे सतत ढवळत राहायचं आहे, कारण की हे खाली चिकटू शकतं. आता इथे मी साखरेचा वापर केलेला आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही या ठिकाणी गुळाचा वापर देखील करू शकता. साधारण मला 2 ते 3 मिनिटे झालेली आहेत. आता पहा, 70 ते 80% साखर पूर्णतः विरघळलेली आहे. म्हणजे याचं कॅरमेल तयार होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि लक्षात ठेवा, कॅरमेल तयार करताना सतत याला ढवळत राहायचं आहे, जेणेकरून हे साखरेचं मिश्रण बुडाला चिकटणार नाही. आता तुम्ही पाहू शकता, साखर पूर्णतः विरघळलेली आहे. आता याचं पूर्णपणे कॅरमेल तयार झालेलं आहे. आता हे कॅरमेल तयार करण्यासाठी मला साधारण 4 ते 4.5 मिनिटे लागलेली आहे. इथून पुढची जी प्रोसेस आहे ती फास्ट अशी करायची आहे. आणि कॅरमेल तयार झालं की गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच आपण जे तीळ भाजून घेतलेले आहे ते या कॅरमेलमध्ये टाकायचे आहेत आणि लगेचच हे तीळ यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. ही सर्व प्रोसेस करताना फास्ट करायची आहे, कारण की हे साखरेचं मिश्रण जे आहे ते गार झालं की आपली ही पापडी व्यवस्थित लाटली जाणार नाही. आणि लक्षात ठेवा, कॅरमेल तयार झालं की गॅस बंद करूनच हे तीळ आपल्याला या कॅरमेलमध्ये टाकायचे आहेत आणि फास्ट असे यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि सर्व तीळ या कॅरमेलमध्ये मिक्स करून झाल्यावर लगेचच हे मिश्रण आपल्याला या पोळपाटावर टाकायचं आहे. आणि लक्षात राहू द्या, ही प्रोसेस आपल्याला लवकरात लवकर करायची आहे. ही तिळाची पापडी बनण्यास साधारण 10 मिनिटे लागतात आणि जर तुम्ही अशा पद्धतीने बनवली तर खूपच खुसखुशीत अशी बनवून तयार होते. आता हे मिश्रण सध्या खूप गरम आहे, याला अजिबात हात लावायचा नाही. आता याला थोडंसं चमच्याच्या सहाय्याने असा गोलाकार द्यायचा आहे आणि हे मिश्रण आपण पोळपाटावर टाकल्यावर साधारण 20 ते 30 सेकंद याला लाटणं लावायचं नाही. नंतर याला लगेचच गोलाकार असं लाटून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण लवकर असं गार होतं, त्यामुळे हे गरम असतानाच पटपट असं लाटून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पापडीचा आकार जाड किंवा लहान असा ठेवू शकता. तर मी थोड्याशा जाड आकारात ही पापडी लाटून घेणार आहे. तर बघा, अशा पद्धतीनं मी थोडीशी जाड आकारात ही पापडी लाटून घेतलेली आहे. आणि ही तिळाची पापडी लाटून झाल्यावर ही पापडी 5 मिनिटे गार होण्यासाठी ठेवून द्यायची आहे. आणि ही तिळाची पापडी गार झाल्यावर सहजतेनं ही पोळपाटापासून वेगळी होते. 5 मिनिटानंतर पहा, ही तिळाची पापडी गार झालेली आहे. आता हिला एका चाकूच्या सहाय्याने आपण या पोळपाटापासून वेगळं करू, पण याला चाकूची देखील गरज पडलेली नाही. तर पहा, किती सहजतेनं ही पोळपाटापासून वेगळी झालेली आहे. अजिबात तुटलेली नाही आणि खूपच क्रिस्पी अशी बनलेली आहे. आणि तुम्ही हिची चमक देखील पाहू शकता, खूपच चकाकी अशी आलेली आहे.
ही तिळाची पापडी बनण्यास फक्त 10 मिनिटे लागतात आणि साहित्य तर तुम्ही पाहिलंच आहे. फक्त 2 साहित्यात ही तिळाची पापडी बनून तयार होते. करायला देखील अतिशय सोपे आहे. आजची ही तिळपापडीची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल, मला आशा आहे. तर ही तिळपापडी यंदाच्या संक्रांतीला तुम्ही नक्की ट्राय करा. तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपी सोबत.